तर आज आपण रामनवमीनिमित्त प्रसाद करणार आहोत। प्रसादासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यावर 1 वाटी रवा घालायचा आहे। रवा छान लालसर भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे। गॅस बारीक करून हलवत राहायचं आहे। रवा जाडसर झाल्यानंतर घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची। साखर कमी जास्त करू शकता। रव्यामध्ये साखर मिसळून आल्यानंतर यामध्ये केशरचं दूध घालायचं आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे। ड्रायफ्रूट्स सुद्धा मिक्स करून घेतल्याने आपला रवा तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे अर्धा चमचा। जिरे तडतडायला लागल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे तेलातच आणि ते हलवून घ्यायचे। आता यामध्ये शिजवलेले चणे घालायचे। धनेपूड, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण मारून याला वाफ द्यायची। पाच मिनिटं वाफ दिल्यानंतर आता आपले चणा झालेला आहे। थोडंसं इकडून तिकडून हलवून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली आता चण्याची भाजी तयार झालेली आहे। आता पुरीकडे बघूयात। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये 2 चमचे रवा घातलाय, थोडंसं मीठ, साखर घालायची आहे आणि अंदाजे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त नरमही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही। घट्ट केलं तर ते लाटायला थोडा त्रास होईल, पण जास्त नरम केलं तर त्यामध्ये तेल राहू शकतो। त्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून। आता लाटून घेऊयात। मोठीच गोळी घ्यायची आहे लाटण्यासाठी पिठाची आणि वाटीने त्यामध्ये गोलाकार आकाराच्या पुऱ्या काढून घेऊयात। आता गरम तेलामध्ये पुरी सोडलेली आहे। तुम्ही बघू शकता पुरी किती छान पद्धतीने आपली फुगलेली आहे। अशा रीतीने आपला प्रसाद रामनवमीसाठी तयार झालेला आहे। हा प्रसाद नवरात्रीसाठी, रामनवमीसाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।